कारण स्त्रीचं जीवन कसं असतं ते ऐका. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. माऊली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरी काया. गंध विसावा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. आईजही शेवटी जाता जाता तुम्हाला आईचं आणि मुलीचं नातं सांगून जाणार आहे. अतिशय गोड, पण असं एकही घर नाही ज्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण कसं असतं ते ऐका. माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोला आई मनाची मोकळी. एखाद्या मुलीचं भांडण झालं ना, त्या मुलीला आपल्या आईविषयी राग येतो, पण आईच्या मनात राग नसून उलट काय असतं, प्रेम असतं. कारण आई जी शिकवते ते काय असतं, आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये काही की. काय म्हणते आई, तुझी मुलीची जात आहे, तुला लग्न करून परक्याच्या घरी जायचं आहे, परक्या पुरुषाशी भर रस्त्यावर बोलू नये, बोललं तर लोक अनेक प्रकारची नावं ठेवतात. असे संस्कार आई वडील आपल्या मुलींवर आपल्या मुलांवर करत असतात. मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली कधी लहानाच्या मोठ्या होतात हे मायबापाला सुद्धा कळत नाही. आणि एक दिवस मुलगी सासरी निघून गेली की त्या आईला आपल्या घरामध्ये करमत नाही, म्हणून मुलीची आठवण म्हणून ती आई आपल्या घरामध्ये काय करत असते, लेक जाते सासरला आई लाग करमीना, सारविल्या भिंतीवर काढिल्या मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पायी, बोलते आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकीकडे कळा, जसं कोरड्या नदीला पाणी येत कळा कळा. आपली मुलगी सासरी जायला निघाल्यानंतर त्या आईला रड असं सांगावं लागत नाही हो. आपली मुलगी जायला निघाली की त्या आईच्या डोळ्यातून खडकन असं पाणी येतं. इतके जर संस्कार आई वडील आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर करत असतील तर हे संस्कार आपण का विसरतो. प्रत्येक ठिकाणी संतांनी कवींनी कवयित्रींनी गोडवी गायली ती आईची. निबंध लिहिले जातात आईबद्दल, कविता लिहिल्या जातात आईबद्दल, पण अजूनपर्यंत कोणी बाप रेखाटला नाही. आज या समाजाला बाप रेखाटण्याची गरज आहे. आईविषयी बोललं जातं म्हणून आईचं महत्व करतं, पण आजचा समाज म्हणजे असा बनलेला आहे की प्रबोधन केल्याशिवाय त्यांच्या लक्षामध्ये येत नाही असा समाज बनलेला आहे. मग बापाविषयी बोलल्याशिवाय मुलांना बापाची किंमत सुद्धा कळणार नाही की आपल्या जीवनामध्ये आपला बाप किती महत्वाचा असतो. प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका. आपल्या जीवनामध्ये आपला बाप जर रोज कामाला जात असेल ना, तर तो विचार करतो, रात्रंदिवस काम करून माझ्या बायकोचं मुलांचं पोट भरत नाही, म्हणून तो डे नाईट ड्युटी करतो आणि रात्रंदिवस आपल्या परिवाराला सांभाळत असतो, आपल्या मुलांना सांभाळत असतो. तो बाप आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा असतो ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. उरामध्ये